परवा शिंदे साहेबांकडे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधल्या ज्या विविध समस्या आहेत नागरी सुविधांसंदर्भातल्या तर त्याच्या संदर्भामध्ये आमचं बोलणं झालं आणि शिंदे साहेबांनी लगेचच मुंबई महानगरपालिकेची जे आयुक्त आहेत भूषण गगराणी सर यांची वेळ घेतली आणि त्यांना सांगितलं की आमचं शिष्टमंडळ भेटायला आणि त्या अनुषंगाने आज आमची भेट झालेली आहे आणि मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आता झोपडपट्ट्यांमध्ये जे पावसाळी नालेसफाईचं काम असेल किंवा स्वच्छतेचं काम आहे ते अद्यापपर्यंत चालू झालेलं नाही आहे तर त्या झोपडपट्ट्यांमध्ये नालेसफाई आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली. दुसरं त्या ठिकाणी की नागरी सुविधा ज्या झोपडपट्ट्यांमध्ये हव्या म्हणजे जसं की पाणी असेल गटर असेल मीटर असेल शौचालय असेल तर त्याच्या संदर्भात देखील आमची चर्चा झाली तर त्यांनी आम्हाला स्पेसिफिक सांगितलं की कुठे कुठे आपल्याला बाथरूम हवे कुठे कुठे आपल्याला पाण्याचे कनेक्शन हवे ते तुम्ही आम्हाला सांगा आणि त्या पद्धतीने ते करण्यासाठी महानगरपालिका तयार आहे. त्याच्यानंतर दुसरे की जागृतीनगर असेल किंवा त्यानंतर आपलं पत्राचाळ असेल अशा वेगवेगळ्या ज्या इतर ज्या समस्या होत्या ज्या मुंबई महानगरपालिकेच्या वसाहती आहेत त्या वसाहतीचे देखील अनेक वर्षापासून पुनर्वसनाचे जे प्रकल्प प्रलंबित होते त्याबाबत देखील आज चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी सकारात्मक आयुक्त साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करतो. त्याचबरोबर चेंबूरमध्ये चर्च आहे आणि त्या चर्चची जी जागा आहे ती चर्चच्या जागेमध्ये देखील विकास होतो आहे तो चर्चला जागा देत नाही त्या ठिकाणी मास्क त्यांना नको आहे म्हणून त्याच्या तो एक विषय आपण त्या ठिकाणी मांडला आणि त्यांचं पजेशन आहे प्रॉपर्टी कार्डवरती जे चर्चचं नाव आहे तर त्यांना ती जी रिडेव्हलपमेंट जी आहे त्याच्यामध्ये त्या चर्चच्या नावाने विकासकाने ॲग्रीमेंट करावी आणि विकासकाने त्या ठिकाणी चर्च बांधून द्यावं या पद्धतीची देखील आमची त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि मुंबईतले जे लल्लूबाई कंपाऊंड जे आहे महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण मुंबईमध्ये जे प्रकल्पग्रस्त होते आणि त्यांना लल्लूबाई कंपाऊंडसारख्या ठिकाणी नेऊन महानगरपालिका आणि MMRDने जे त्यांचं पुनर्वसन केलं तर त्या ठिकाणी देखील अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी देखील नालेसफाई नाही आहे स्वच्छता नाही आहे तर तोही विषय त्यांच्या कानावर घातला आणि त्याच्यामध्ये त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डायरेक्शन दिलेले आहे की ही कामं जी ती येणाऱ्या आठवड्याभरामध्ये चालली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबईमध्ये लल्लूबाई कंपाऊंडमध्ये एक मोठं खाजगी हॉस्पिटल होतं म्हणजे महानगरपालिकेचंच हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये 150 खाटा जे आहे 150 बेड हे 150 बेड शासनाचे असणार आहेत तर आम्ही त्या ठिकाणी साहेबांना विनंती केली की साहेब मानपूर या भागामध्ये संपूर्ण गरीब लोक आहेत आणि ते खाजगी हॉस्पिटलमध्ये तिथे जाऊ शकत नाहीत तर ते शासकीय जे बेड आहेत त्या शासकीय बेड वाढवून देण्याबाबत तर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 150 बेडच्या ठिकाणी आम्ही 200-250 बेड कशा पद्धतीने करता येईल हे आम्ही त्या ठिकाणी पाहू. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आदिवासी पाड्यांमध्ये ज्या सुखसुविधा आहेत त्याच्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की लवकरच आरे कॉलनीमध्ये एक सरकारी हॉस्पिटल जे आहे महानगरपालिकेचं ते उभारणार आहेत आणि त्याची जमीन अधिग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे आरेकडून ती त्यांनी सुरू करतो म्हणून त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी आपल्याला 1 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे 1 आठवड्यानंतर परत आपण आयुक्त साहेबांना किंवा संबंधित ज्यांना कोणाला आयुक्त साहेब सांगतील त्यांच्याबरोबर भेटून आपण पुढचा जो काही फॉलोअप आहे तो आपण त्या ठिकाणी